नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। कहाणी गणपतीची। ऐका परमेश्वरा गणेशा, तुमची कहाणी। निर्मळ मळे उदकांचे तळे, बेलाचा वृक्ष सुवर्णांची कमळे, विनायकांची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा। हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा, भाद्रपद चौथी संपूर्ण करावा। संपूर्णाला काय करावं? पशा पैलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6चं सहकुटुंब भोजन करावं। अल्पदान महापुण्य असा गणराज मनी द्यायजे, पाविले चिंतिले लाभिजे, मनकामना निर्विघ्न कार्य सिद्धी करीजे। ही 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। खुशियाँ तेरी खुशियाँ दे विच खिलती है ख्वाब मेरी उम्मीद मेरी पूरा तो करे ओ वीर मेरे। न जान तेरे और मान तेरा, तेरा साथ रहे ओ वीर मेरे। राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोर्समध्ये उपलब्ध। कहाणी आदित्य राणूबाईची। ऐका आदित्य राणूबाई, ही तुमची कहाणी। 8 पाट नगरात एक ब्राह्मण होता। तो नित्य समिधा, फुलं, दुर्वा आणावयास रानात जात असे। तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या। काय ग बायांनो, कसला वसा वसता? तो मला जरा सांगता का? तुला रे वसा कशाला हवा? उचशील माचशील, घेतला वसा टाकून देशील। ब्राह्मण म्हणाला, उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही। तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदितवारी मौन्यानं म्हणजेच मुकाट्यानं उठावं, साचीळ म्हणजे वस्त्रासहित स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्यात 6 गाठी द्यावा, पानं फुलं व्हावं, पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, मागी रथसप्तमी संपूर्ण करावं। संपूर्णास काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, लोणकड तूप मेहून जेवू सांगावं। असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोड गळसरीही द्यावी, नसेल तर 2 पैसे 1 रुपया दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं। असा वसा ब्राह्मणाने केला। त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला। भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावू धाडलं। ब्राह्मण जातेवेळी भिवू लागला, कापू लागला। तेव्हा राजाचे राणीने सांगितलं की भिवू नको, कापू नको, तुमच्या मुली आमच्या येथे द्या। आमच्या मुली गरिबाच्या मुली तुमच्या घरी कशाला द्याव्यात? दासी कराल, बटकी कराल। राणी म्हणाली, दासी करत नाही, बटकी करत नाही, राजाची राणी प्रधानाची राणी करू। मार्गेश्वराचा महिना आला। ब्राह्मणानं लग्न करून मुली दिल्या। एक राजाच्या घरी दिली, एक प्रधानाच्या घरी दिली। गेल्या पावतनी मुलीचा समाचार घेतला नाही। 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला। राजाच्या घरी गेला। लेकीनं बसायला पाट दिला,
पाय धुवायला पाणी दिलं. बाबा गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, तू ती ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याचे मनात राग आला. तेथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं, आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिला. पाय धुवायला पाणी दिलं. बाबा गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू. घरात गेली. उतरंडीची 6 मौते आणली. तिनं आपण घेतली. 3 बापाच्या हातात दिली. त्यानं मनोभावे कहाणी सांगितली. लेकीनं चित्तभावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोने विचारलं, मुलीचा संसार कसा आहे हो? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली, दुःखानं व्यापली. राजा मुलुखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे. इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकास सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे. तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे, काय आला आहे? फाटकं नेसलं आहे, तुटकं पांघरलं आहे. तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदाराने घेऊन या. परसदाराने घेऊन आल्या. नाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं, कोळा पोखरला, होन मोहरा भरल्या. बाबा कोठे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा. वाटेनं आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला. हातीचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैव दिलं आणि कर्माने नेलं. कर्माचे फळ पुढे उभे राहिलं. मावशीने दिलं होतं ते पण सर्व गेलं. पुढे 3ऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितला. पण प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातला, काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली. बाबा कोठे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला. हाताची काठी काढून घेतली. मुलगा घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैव दिले ते सर्व कर्माने नेले. पुढे 3ऱ्या आदितवारी 3रा मुलगा गेला. तळ्याच्या काठी उभा राहिला. पहिल्यासारख्या प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं, नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला. कोठे देऊ नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तो नारळ गडगडून विहिरीत पडला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई मावशीने दिलं पण दैवाने ते सर्व बुडालं. 4थ्या आदितवारी 4था मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होन मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हाताची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई मावशीने दिलं पण दैवानं ते सर्व नेलं. 5वी आदितवारी आपण उठली. तळ्याच्या काठी उभी राहिली. दासीने तिचा निरोप बहिणीला सांगितला. बहिणीनं परसदारानं घरी नेऊन घेतली. नाहू घातलं, माखू घातलं, पाटावर नेसायला दिलं. प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं चांडाळणी, पापिणी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं. राजाच्या राणीने विचारलं, आता त्याला काय उपाय करू? तेव्हा तिने वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं, मावशी तुला छत्र आली, चामरं आली, पायीक आले. मला पापिणीला छत्र कुठली, चामरं कुठली, पायीक कुठली आणि परवर कुठले?
बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली आहे. एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले. वाटेने जाऊ लागली. तोच पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, पानं वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हंकारा पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही काही नाही, वाटेनं एक मोळी विक्या जात आहे. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीनं घेऊन तिनं त्याला दिली व 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्यानं ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उचशील माचशील घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा राणीनं वसा सांगितला. पुढं दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पानही वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हंकारा पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही काही नाही, माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरणीला पाणी लागत नाही. असा एक माळी चिंतेत बसला आहे, त्याला हाक मारली. आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीने 6 मोते घेऊन तिनं 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावे ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांग. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढं तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पानही वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हंकारा पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही काही नाही, एक म्हातारी आहे. तिचा मुलगा वनात गेला होता. एका डोहात बुडाला होता. एका सर्पानं त्याला खाल्लं होतं. त्यामुळे चिंताक्रांत ती बसली आहे. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलांसाठी रडते आहे. बरं येते. मग ती राणीकडं आली. राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिनं चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेलेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तोही आला. सर्पानं खाल्ला होता, तो पण आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? वसा मला सांगा. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. पुढं 4थ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलंही पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हंकारा पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही काही नाही, काना डोळा मांसांचा गोळा, हात पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालथा होता, तो उलथा केला. 6 मोते होती. 3 मोती त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपण घेतली. राणीनं मनोभावे कथा सांगितली. ती त्यानं ऐकली. त्याला हात पाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? कसा वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोहगंगाळ पाणी तापलं. षड्रस पक्वानं जेवायला केली. सूर्यनारायण भोजनास बसले. त्यांना पहिल्या घासास केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोणा पापिणीचा केस आहे हा? राजाच्या राणीला 12 वर्षे दारिद्र्य आलं होतं. तिनं आदितवारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते. काळं चवाळं डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला, तसा कोणालाही होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, काना डोळा, माणसांचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा होवो. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.
सूर्यस्तुती. जयाचारथा एकची चक्र पाही, नसे भूमी आकाश आधार काही. असे सारथी पांगुळ्या ज्या रथासी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी. करी पद्ममाथा किरीटी झळाळी, प्रभा कुंडलांची शरीरा निराळी. पहा रश्मी ज्याची त्रिलोकासी कैसी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी. सहस्त्रद्वये 200 आणि 2, क्रमी योजने जो निमिषार्धतेन. मन कल्पवेना जयाच्या त्वरेसी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी. विधिवेद कर्मासी आधार करता, स्वाधाकार स्वाहादि सर्वत्र भोक्ता. असे अन्नदाता समस्ता जनासी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी. युगे मंत्रकल्पात ज्याचे निहोती, हरि ब्रह्मरुद्राद्रिजा बोलिजेती. क्षयांती महाकाळ रूप प्रकाशी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी. शशी तारका गोऊनी जो ग्रहाते, त्वरे मेरुवेष्टोनिया पूर्व पंथे. भ्रमे जो लोक सदा रक्षावयासी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी. समस्तासुरा माझी तू जाणचर्या, म्हणोनीच तू श्रेष्ठ त्या नाम सूर्या. दुजा देव तो दाखवी स्वप्रकाशी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी. महामोह तो अंधकारासी नाशी, प्रभा शुद्ध सत्वाची अज्ञान नाशी. अनाथा कृपा जो करी नित्य ऐसी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी. कृपा ज्यावरी होयता भास्कराची, न पाहू शके शत्रु त्याला विरंची. उभ्या राहती सिद्धी होऊ निदासी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी. फळे चंदने आणि पुष्पे करोनी, पूजावे बरे एकनिष्ठा धरोनी. मानी इच्छिले पाविजे त्या सुखासी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी. नमस्कार साष्टांग बापा स्वभावे, करोनी तया भास्करा लागी ध्यावे. दरिद्रे सहस्त्रादि जो क्लेश नाशी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी. वरी सूर्य आदित्य मित्रादि भानु, विवस्वान इत्यादि ही पादरेणु. सदा वांछिती पूज्यते शंकरासी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. इति शिवार्पणमस्तु. धन्यवाद. नमस्कार. नमः शिवाय. ओम नमः शिवाय.